ओके. असाइनमेंट केली का लास्ट लेक्चरची? मला ॲरेची फंक्शन बघायला लावले होते नाही का मी? बघितले? ओके. तर तुम्हाला आता ती एक अजून असाइनमेंट आहे. ॲरेचे कोणते पण 20 फंक्शन तुम्हाला एक नोटपॅडमध्ये म्हणजे एक फाईल बनवा वर्डपॅडची. त्यामध्ये ते 20 फंक्शन तुम्हाला राईट करायचे विथ त्यांचा यूज काय ते डिस्क्रिप्शन. त्यासाठी थोडी R&D करायची तुम्हाला. ओके. गुगलचा उपयोग घ्या, कोणी सिनियर असेल त्याचा घ्या, काही रेफरन्स बुक असेल त्याचा घ्या. पण ॲटलीस्ट 20 फंक्शन तुम्हाला आले पाहिजे. जमेल? सोपी टास्क आहे. काय अवघड नाही. जस्ट बघायचं, रेफरन्स घ्यायचा. कारण आपली टेक्नॉलॉजी मी आज जे शिकवल, उद्या नवीन काय आलं तर तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी पण शिकता आल्या पाहिजे. हं? ठीक आहे, चालेल. मग आपल्याला आज स्ट्रिंग बघायचंय. ॲक्च्युअली स्ट्रिंग काय असते? माहिती आहे कोणाला? स्ट्रिंग काय असते? Sequence of character. राइट. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. अजून? असं काही फिक्स असतं का स्ट्रिंग मध्ये की जो सिक्वेन्स आहे कॅरेक्टरचा तो मिनिंगफुलच पाहिजे असं काही? नाही. इथे असं काही नाही. तुम्ही काही पण वर्ड देऊ शकता स्ट्रिंग मध्ये. ओके. डिपेंड करतं तुमची स्ट्रिंग किती मोठी आहे काय ते सगळं. मग त्यासाठी ना स्ट्रिंगचे आपल्याला काही काही यूज करावं लागतं. भरपूर वेळेला स्ट्रिंगला स्प्लिट करावं लागतं. तिची लेंथ फाइंड करावं लागते. तिला अप्पर केस, लोअर केस करावं लागतं. तिचं फर्स्ट लेटर कॅपिटल करावं लागतं. ओके. तिला कट करावं लागतं. तिला इनकोड डिकोड करावं लागतं. असे खूप सारे फंक्शन आहे स्ट्रिंगचे. पण सगळ्यात जास्त हे 7 फंक्शन यूज केले जातात. अजून एक फंक्शन होतं ते मला आठवत नाहीये. पण असं मी ते ग्रुपवरती टाकतो तुम्हाला. ओके. सगळ्यात जास्त यूज केले जाणारे फंक्शन आहे की हे आपल्याला एखाद्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला बिल्डिंगला आपल्याला हेल्प करतात. ओके. हे फंक्शन आपलं काम सोपं करतात. तर वन बाय वन आपण हे 7 फंक्शन बघू. त्यानंतर तुमची फर्स्ट असाइनमेंट झाली अरेवरती. आता त्यानंतरची असाइनमेंट असणार आहे तुमची ती असणार आहे स्ट्रिंगवरती. ओके. हे 7 फंक्शन सोडून तुम्हाला स्ट्रिंगचे पण 15 फंक्शन सर्च करायचे. ॲटलीस्ट किती 18, 19 ते हे 7 होऊन जातील. ठीक आहे. 15 कोणते पण फंक्शन तुम्हाला आले पाहिजे. आले म्हणजे त्याची पण वर्डपॅड एक Google डॉक बनवा, डॉक फाईल बनवा. त्यामध्ये ते फंक्शन राईट करायचं विथ त्यांचं डिस्क्रिप्शन. एकदा डोळ्याखालून गेलं पाहिजे तुमच्या. ओके. इन केस तुम्ही कुठे इंटरव्ह्यू दिला आणि विचारलं क्वेशन तुम्हाला की स्ट्रिंग कंपेअरचं फंक्शन सांग. तर तुम्ही कसं कंपेअर करणार आहे? त्याचा सिंटॅक्स काय? या गोष्टी एकदा तुमच्या डोळ्याखालून गेल्या ना, इझिली तेव्हा तुम्ही ती सिच्युएशन टॅकल करू शकता. ओके. तर आपण आता स्टार्ट करू वन बाय वन एवढं 7 याचं संपून घेऊ. त्यानंतर तुम्ही ती टास्क कंप्लीट करा. हार्डली 15-20 मिनिटाचं काम आहे. स्टिल 1 हॉवर देतो. ओके. हे तुमच्यासाठीच आहे. नक्की करा. तर आता फर्स्ट बघू आपण स्ट्रिंगला स्प्लिट. ओके. स्ट्रिंग स्प्लिट म्हणजे काय? ओके. स्ट्रिंगला कट म्हणजे काय? सिंपल भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रिंगला डिवाइड करतोय आपण. ओके. स्ट्रिंगला काय करतोय? स्प्लिट करतोय. आता सपोज एक स्ट्रिंग घेऊ आपण. $str नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये आपण स्ट्रिंग ऍड करू हॅलो आणि लास्टला सेमिकोलॉन. ओके. ही जी स्प्लिट करतो म्हणजे काय होतं तिचा एकूण एक शब्द म्हणजे एकूण एक वर्ड ओके तो ॲरेच्या एकेका इंडेक्समध्ये स्टोअर होत जातो. ओके. आपण प्रॅक्टिकली बघू डायरेक्टली प्रिंट करू आपण त्याला असं प्रिंट नाही होणार ते ॲरे फॉर्मॅटमध्ये येईल म्हणून आपण त्याला प्रिंट आर करू प्रिंट अंडरस्कोर आर आणि str_split नावाचं जे फंक्शन आहे त्यामध्ये आपल्याला पॅरामीटर म्हणून काय पास करायचंय $str म्हणजे ती स्ट्रिंग. ओके. आणि प्रिंट आर करतोय मग ते अजून थोडं छान दिसण्यासाठी आपण प्री टॅग पण इथे घेऊन टाकू. लास्टला सेमिकोलॉन. एकदा ही फाईल काय करू आपण रन करू. ओके. तर ती जी स्ट्रिंग होती ती एका ॲरे मध्ये कन्वर्ट झाली आणि तिचा प्रत्येक वर्ड एका ॲरेच्या इंडेक्स मध्ये स्टोअर झाला. ओके. आता इझिली तुम्ही याला लूप वगैरे लावून प्लस त्याला जर प्रिंट करायचं असेल परत त्याला तुम्हाला स्ट्रिंग मध्ये टाकायचं असेल सगळं काही करू शकता. आता हे जस्ट तुम्हाला एक सिंपल वाटत असेल की ॲरे मध्ये कन्वर्ट केलं पण ह्या गोष्टी आपल्या लॉजिक बिल्डिंगला हेल्प करतात. पुढे एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला असं वाटतं अशी सिच्युएशन येते की खूप सारे स्ट्रिंग्स आहे त्या तुम्हाला ॲरेमध्ये कन्वर्ट करायचे परत त्यावरती पुढे काही ऑपरेशन करायचे. ओके. त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी हेल्प करतात. तर हे झालं स्ट्रिंग स्प्लिट. ओके. तर स्ट्रिंग स्प्लिटचा परत एकदा एक्सप्लेन करतो. ते काय करतं स्ट्रिंगला मध्ये कन्वर्ट करतं. ॲरेमध्ये म्हणजे काय तिच्या प्रत्येक वर्डला त्याच्या ॲरेच्या एकेका इंडेक्सला स्टोअर करतं.
ओके, तर आपण आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय स्ट्रिंग लोअर केस. त्याच्या वर्डवरूनच लक्षात येऊन जातं की स्ट्रिंग लोअर केस काय. सांगू शकता स्ट्रिंग लोअर केस काय, स्ट्रिंग अप्पर केस काय? आन्सर पण तुमच्या समोरच आहे. ओके, भरपूर वेळा काय होतं, अशी सिच्युएशन येते तुम्हाला डेव्हलपमेंट करताना की सपोज मला काय करायचंय, स्ट्रिंगचं ना फर्स्ट लेटर मला कॅपिटल करायचंय. कसं करणार मी? ओके, सिंपल तुम्ही गुगल वरती जा आणि चेक करा. ओके, भरपूर सारे ऑप्शन भेटून जातील तुम्हाला. मी हे सारखे फंक्शन भेटतील, पण ते यूज पण करता आले पाहिजे आपल्याला. ओके, त्यासाठी तुम्हाला ते जमले पाहिजे त्या गोष्टी पण. तर आपण फर्स्ट स्ट्रिंग लोअर पासून इथपर्यंत घेऊ. हे 3 फंक्शन जे की स्ट्रिंगला आता सपोज स्ट्रिंग लोअर जे घेतलं तर ते स्ट्रिंगला लोअर केस मध्ये कन्वर्ट करतं. str टू लो अप्पर घेतलं ते अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतं. त्यानंतर यूसी फर्स्ट हे जर घेतलं ते काय करतं, स्ट्रिंगचं फर्स्ट लेटर त्याला कॅपिटल करतं. त्यानंतर आयसी फर्स्ट आहे ते काय करतं, स्ट्रिंगचं फर्स्ट लेटर स्मॉल करतं. ओके, पण ते तुम्ही थोडे ब्राउझिंग करून तुम्ही R&D करून बाकीचे बघा. मी तुम्हाला एक क्ल्यू पण देत जाईल. ओके, त्यानंतर आता आपण 1 बाय 1 हे बघू. इको str टू लोअर आणि याला कोणता पॅरामीटर लागतो, स्ट्रिंग. मग आपण ती स्ट्रिंग काय करू, ॲज इट इज इथं पास करू. त्यानंतर अजून एक इको स्टेटमेंट, याला कॉन्कॅट करून आहे ना एक ब्रेक टॅग पण घेऊन टाकू. स्ट्रिंगने काय होतं, कॉन्कॅटनेशन होतं. str टू अप्पर, याला पण एक पॅरामीटर लागतो तो म्हणजे $str. स्ट्रिंग लागते, आपण स्ट्रिंग काय केली, पास केली. आता मी व्हेरिएबल मधून पास करतोय, तुम्ही डायरेक्टली इथे या पद्धतीने पण पास करू शकता. ओके, त्यानंतर अजून एक आपण पास करू, याला आपण ब्रेक टॅगनी कॉन्कॅट करू आपण. इको यूसी फर्स्ट आणि त्याला पण एक पॅरामीटर द्यायचा आपल्याला कोणता, $str, ज्यामध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर केली. ओके, हे तिन्ही फंक्शन आपल्या एका यूज मध्ये आपल्याला दिसून येतील आणि त्याचा डिफरन्स पण कळेल आपल्याला. ओके, आता काय वेळेस काय होतं, आता हिचं फर्स्ट लेटर आपण ठेवलं होतं कॅपिटल, तरी ती काय नाही, ऑल स्ट्रिंग लोअर केस फॉर्मॅट मध्ये आले. त्यासाठी आपण यूज केलं टू str टू लोअर. ओके, आणि जर तिला अप्पर मध्ये करायचंय तो str टू अप्पर. आणि जर कोणत्या पण स्ट्रिंगचा फर्स्ट लेटर तुम्हाला कॅपिटल करायचंय त्यासाठी यूसी फर्स्ट. ओके, हे 3 खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही CMS साईट ब्लॉगिंग साईटच्या वेबसाईट बनवता. ओके, त्या केसमध्ये हे फंक्शन तुम्हाला खूप हेल्प करतं. कारण काय होतं, तुम्ही ऍडमिन पॅनल बनवून देता क्लायंटला माहित नसतं, जस्ट डेटा कुठून तरी कॉपी पेस्ट करतो, टाकतोय. तर तो डेटा वेबसाईट वरती आल्यानंतर चांगलं लुक अँड फीलनी पण दिसलं पाहिजे. त्या केसमध्ये या गोष्टी आपल्याला हेल्प करतात. ओके, त्यानंतर पुढचं बघू आपण आता, याला कमेंट करून टाकू. त्यानंतर आहे स्ट्रिंगची लेंथ. जर तुम्हाला स्ट्रिंगची लेंथ किती आहे ती फाइंड करायची असेल तर त्यासाठी str len नावाचं फंक्शन आहे. ओके, मग आपण डायरेक्टली इको str len आणि त्यामध्ये स्ट्रिंग पास करू. तर आपल्याला रिटर्न काय करेल तो, या स्ट्रिंगची लेंथ किती आहे. ओके, तर याची लेंथ किती, 5. सपोज मी इथं काय करतो, एक स्पेस ऍड केला आणि इथे पण एक स्पेस ऍड केला. आता सांगू शकता स्ट्रिंगची लेंथ किती आहे? 7. राईट, का 7? तर स्ट्रिंग जेव्हा आपण लेंथ फाइंड करतो तेव्हा ही स्पेस आहे का, ही स्पेस पण कॅल्क्युलेट केली जाते. ओके, तर आन्सर आपल्याकडे आलं 7. तर स्ट्रिंगची लेंथ फाइंड करण्यासाठी स्ट्रिंग लेन आपण यूज करतो. सिंपल फंक्शन आहे, त्यामुळे मी तुम्हाला R&D साठी हे टॉपिक दिले. यात काही जास्त वेळ वाया घालण्यात मजा नाही. त्यानंतर सगळ्यात 2 इम्पॉर्टंट, ओके, सब str. आता तुम्हाला जर ही स्ट्रिंग कट करायची, ओके, आता कट पण कशी करायची, कधी कधी काय होतं माहितीये, तुमचा 500 वर्डचा एक पॅराग्राफ आहे. ओके, 500 वर्डचं एखाद्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन आहे, पण तुम्हाला शो करायचे किती, एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये किती दाखवू शकता तुम्ही, 100 वर्ड, 200 वर्ड. त्यापेक्षा जर दाखवलं तर ते एक बॉक्सची लेंथ खूप मोठी होऊन जाईल. परत दुसरा बॉक्स आहे त्यामध्ये 200चे, तिसरा बॉक्स आहे त्यात 250चे, चौथा बॉक्स आहे. सपोज आता एक एक्झाम्पल देतो. ओके,
एक एक्झाम्पल देतो. एक बुस्ट्रॅपची आपण रो घेतली, त्यामध्ये 4 कार्ड घेतले. ओके, त्या 4 कार्डला एक इमेज पण घेतली आणि त्यानंतर त्या इमेजच्या खाली आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन पण टाकायचंय. राईट, त्या इमेजचं काय करायचं आपल्याला डिस्क्रिप्शन पण टाकायचं. त्या केसमध्ये आपण काय करणार, सगळ्यांची लेंथ जर फिक्स करायची असेल तर आपण डायरेक्टली कार्डची जी हाईट आहे ती फिक्स करू शकतो. मग ते कंटेंट ओव्हरलॅप होऊ शकतो. ओके, भरपूर इश्यू आता त्या केसमध्ये आपण असं करू शकतो ना की रीड मोरचं बटन देतो आपण. भरपूर साऱ्या वेबसाईट तुम्ही बघितल्या असाल, तिथे काय राहतं रीड मोर. ओके, किंवा 3 डॉट दिलेला असतं, त्यावरती क्लिक करा. नेक्स्ट पेज वरती डिस्क्रिप्शन व्ह्यू यासारखे पर्याय दिलेला असतं आपल्याला. त्यापेक्षा रीड मोर तर तुम्ही 100% बघितलेलं असेल. मग ते कसं करता की रीड मोर वरती क्लिक केल्यानंतर परत दुसऱ्या पेजला जाऊन पूर्ण डेटा आपल्याला तिथं भेटतो. इकडे थोडाच डेटा भेटतो. हे कसं काय करता, तर स्ट्रिंग सबस्ट्रिंगच्या फंक्शननी का आपण ते रिटर्न करू शकतो. तर एक प्रॅक्टिकली आपण डेमो बघू त्यावरती. ओके, याचं काय करू, हा डेटा आपण कॉपी करून घेऊ. ओके, आणि तो एका व्हेरिएबल मध्ये पास करू. सपोज इथेच काय करू, त्याला ऍड करून घेऊ. पी टॅग काय करू, रिमूव्ह करून टाकू. जस्ट एक लक्षात घ्या, याचा मिनिंग मला एवढं सांगायचं आहे की मला खूप सारा स्ट्रिंग पाहिजे होती, म्हणजे वर्ड्स पाहिजे होते. ओके, तर यात भरपूर सारे वर्ड्स. आपण आता काय करू, याच्यामधून सबस्ट्रिंग काढू. किंवा जर मला असं करायचंय, मला इथपर्यंतच डेटा दाखवायचा आहे. ओके, 2 ओळीचाच डेटा दाखवायचा आहे, बाकीचा डेटा मला पुढच्या पेजवरती दाखवायचा आहे, किंवा मला तिथे रीड मोरची ऑप्शन द्यायचंय. ओके, तर ते कसं करता, त्या केसमध्ये आपल्याला सब एसटीआर नावाचे जे फंक्शन आहे सबस्ट्रिंग नावाचं, ते आपल्याला हेल्प करतं. ओके, ही स्ट्रिंगला काय करू आपण इथनं ना कट करून खाली घेऊन टाकू, म्हणजे कमेंटेड पार्ट पण आपल्याला हे करणार नाही. मग आपण एक डायरेक्टली इको स्टेटमेंट घेऊ. ओके, त्यात सब एसटीआर नावाचं जे फंक्शन आहे, ते फंक्शन बेसिकली हे जे फंक्शन आहे, ओके, ते 3 पॅरामीटर घेतं. कोणते कोणते, फर्स्ट पॅरामीटर तुमची स्ट्रिंग घेतं, सेकंड पॅरामीटर तुमचं स्टार्टिंग पॉईंट घेतं की तुमची स्ट्रिंग कुठपासून तुम्हाला कट करायची. ओके, थर्ड घेतं लेंथ. आता याचा मिनिंग एवढाच नाही की तुम्ही याच पद्धतीने तुम्ही याला यूज करू शकता. ओके, हे बघा, या फंक्शन मध्ये मी काय करतो, फर्स्ट पॉईंट आपला काय पॅरामीटर काय पास करायचा आहे, स्ट्रिंग $str नावाची जी स्ट्रिंग आहे ती पास केली. त्यानंतर स्टार्टिंग कुठपासनं करायची तुम्हाला, तर मी इथं पास करतो की स्टार्टिंग मला 0 पासनं करायची. ओके, त्यानंतर त्याची लेंथ किती पाहिजे तुम्हाला. ओके, आता मी लेंथ देतो 10 आणि त्याला एंड करतो. तर आपल्याला आउटपुट काय भेटतं बघा. ओके, तर फक्त लोरेम समजा इथपर्यंतच आपल्याला प्रिंट झालं, तर इथपर्यंत त्याचा काउंट किती आहे, 10 आहे. राईट, तेच मला काय करायचं, इथपर्यंत प्रिंट करायचंय पण मला माहित नाही याची इंडेक्स किती. तर आपण डायरेक्टली पास करून देऊ काहीतरी 250. ओके, तर 250 पर्यंतच डेटा मला आला पाहिजे. ओके, 250 पर्यंतच डेटा मला काय आला, येऊन गेला. त्यानंतर तुम्ही कॉन्कॅट करून पुढे रीड मोरचं बटन अँकर टॅग देऊन ते सगळं करू शकता. मग त्यावरती क्लिक केल्यानंतर न्यू पेजला जा आणि बाकी सगळा डेटा तिथे शो करून द्या. ही फंक्शनॅलिटी तिथे यूज केली जाते. आता ऑलवेज इथं 0च राहणार आहे का, इथे पण एवढंच राहणार आहे का, नाही. सपोज मला ही नेक्स्ट लाईनच प्रिंट करायची. ओके, मी इथं पास करताना मग मी काय पास करल, इथं मी 50 पास करल आणि त्यानंतर मला मधलं काहीतरी डेटा फक्त एवढाच कॉपी करायचा. मग मी त्याची एंडिंग पोझिशन पण पास करल. सपोज इथं 50 घेतलं तर मी इथं 100 घेतो. तर मग 50 पासून स्टार्ट होईल, तर 100 इंडेक्स पोझिशन पर्यंतचा आपला डेटा काय करेल, तो रिटर्न करेल. ओके, तर हे झालं सबस्ट्रिंग फंक्शन. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाला आलंच पाहिजे. ओके, ह्याचे डिफरंट टाईपचे युजेस. पण मेन तर यूज हा आहे की आपल्याला डेटा किती दाखवायचा आहे. कारण डेटाबेसमध्ये एखाद्या युजरने एखाद्या ऍडमिनने काय केलं, एखाद्या प्रोडक्ट विषयी माहिती टाकून दिली, ती असेल 1000 ते 1500 वर्डची. ओके, त्यापेक्षा पण जास्त असते. पण तुम्ही ती एका कार्टमध्ये एवढं नाही दाखवू शकत ना, पॅराग्राफ पूर्ण निबंध दाखवणार आहे का, नाही. तुम्हाला त्याचा थोडासा पार्ट दाखवावा लागेल. किंवा न्यूजच्या तुम्ही वेबसाईटवर बघा,
ओके, ब्लॉगिंगच्या बघा जस्ट काहीतरी हायलाइटेड कंटेंट ते सुरुवातीला 4 ते 5 ओळी दाखवता आणि फॉर मोर डिटेल्स रीड मोर असं काहीतरी टॅब्स असतात. मग त्यावरती क्लिक केल्यानंतर मग पुढचा डेटा तुम्हाला बघायला भेटतो. मग त्या केसमध्ये हे फंक्शन आपल्याला खूप हेल्प करतं. ओके, आता त्यानंतर आपण अजून थोडं पुढे जाऊ. परत यामध्ये आपण सिम्पली याला काढून घेऊ आणि इथे मी काहीतरी वेगळी स्ट्रिंग पास करून देतो आणि या फंक्शनला पण कमेंट ऍड करून घेतो. ओके, आता पुढचं फंक्शन कोणतं आहे आपलं MD5, जे की आपल्याला सिक्युरिटी पर्पज साठी आपण यूज करतो. माहिती आहे MD5 SHA-1 हे दोन्ही काही कधी टर्म ऐकलंय तुम्ही? एनिवन कोणी ऐकलंय? No, sir. ओके, ठीक आहे. मग नाही ऐकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ही काही प्रीडिफाईन फंक्शन दिलेली जे की आपली जी स्ट्रिंग आहे ना ती अनरीडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं. ओके, त्याचा बेसिकली यूज कधी होतो? तुम्ही काही आयडी पासवर्ड घेतले आणि ते स्टोअर करताय डेटाबेसमध्ये. ओके, ते आयडी पासवर्ड घेताय युजरकडनं. सपोज युजरनी काय केलं, साइन अपचा फॉर्म माहिती आहे. साइन अप म्हणजे बेसिकली काय प्रोसेस राहते, युजरचा अकाउंट क्रिएट होतं वेबसाईटमध्ये, बरोबर ना? युजर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन टाकतो, नाव, गाव, पत्ता, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ऑर एक्स्ट्रा थिंग्स ते टाकतो. त्यानंतर तो डेटा डेटाबेसमध्ये सेव्ह होतो आणि तेव्हा तो त्याचा काहीतरी पासवर्ड पण क्रिएट करतो. तो पासवर्ड वरून काय होतो, कुठेतरी जाऊन तो स्टोअर होतो डेटाबेसमध्ये. ओके, सपोज तो डेटाबेसमध्ये स्टोअर झाला आणि डेटाबेसमध्ये गेलो कोणी आणि डायरेक्टली चेक करतंय, डायरेक्टली जाते आणि चेक करते, त्याला ती स्ट्रिंग लगेच दिसून जाईल की यार डेटाबेसमध्ये ना यांचा पासवर्ड काय समीर आहे आणि यांचा युजर आयडी काय समीरच आहे. तर इझिली कोणतरी तो डेटा आपला चोरून घेऊन जाईल किंवा आपलं लॉग इन, आपला आयडी तो लॉग इन करेल आणि काही बाकीच्या चुकीच्या गोष्टी पण करू शकतो, बरोबर की नाही? मग त्यासाठी काय PH मध्ये आपल्याला सिक्युरिटी पर्पजसाठी MD5 आणि SHA-1 असे 2 फंक्शन दिलेले. ओके, फर्स्ट आपण काय करू, MD5 दाखवतो मी तुम्हाला. याला पण काय डायरेक्टली इको करू आपण. तुम्ही एका व्हेरिएबल मध्ये पण स्टोअर करू शकता. थोडं खेळा यासोबत, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील. MD5 आणि याला पण 2 पॅरामीटर देतो आपण. ओके, सिम्पली जर एकच पॅरामीटर दिलं, आता मी काय करतो MD5 आणि डायरेक्ट जी आपली स्ट्रिंग आहे ती पास करतो. जे सेकंड पॅरामीटर असतं ते असतं ट्रू किंवा फॉल्स. डिफॉल्ट मध्ये ते असतं फॉल्स. तर आपले आता स्ट्रिंग काय पासवर्ड, राईट? काय स्ट्रिंग पासवर्ड. तर तिला 16 डिजिटच्या बायनरी याच्यामध्ये काय करेल तो कन्वर्ट करून देईल. ओके, तर हा फॉर्मॅट रीड होतोय का? या फॉर्मॅटमध्ये जर डेटा स्टोअर झाला डीबी मध्ये इझिली कळेल का कोणाला? नाही. ओके, इझिली कळेल का कोणाला? नाही. पण अशा काही वेबसाईट आहे, ओके, अशा काही वेबसाईट आहे की जे MD5 ची स्ट्रिंग आहे ना तिला डिकोड करतात. मग आपण पण बघू. तर ऑफिशियली MD5 वाल्यांचीच एक वेबसाईट आहे. आहे काहीतरी त्यांची वेबसाईट, ठीक आहे, पण आपण इथनं करू MD5 ऑनलाईन. ओके, तिथनं काय करायचं, ती स्ट्रिंग आहे ना कॉपी करायची जी आपल्या स्क्रीनवरती प्रेझेंट आहे आणि ती ॲज इट इज इथे येऊन काय करायची, पेस्ट करून द्यायची. हिला मी कॉपी करतो आणि इथे एक ऑप्शन भेटेल आपल्याला, तिथे जाऊन आपल्याला ती पेस्ट करायची. तिला परत तो आता ही इनकोड झालेली आहे ना तिला डिकोड करून देईल. आता एक वेबसाईट दिसते तुम्हाला, हिचं इन्कम काय, कुठून पैसे कमवते? ओके, कोणीतरी बनवले असेल, कुठून तरी पैसे देते. हिला पैसे कोण देते? गुगल देते. हे ऍडव्हर्टाईज दिसते त्या थ्रू गुगल अॅनालिटिक्सचा यूज करून हे पैसे कमवत आहे. ओके, SEO त्या गोष्टी यामध्ये काम करतात. डायरेक्टली आपण काय करतो, ही स्ट्रिंग इथे ऍड करून देऊ. ज्यानंतर लोडिंग बटन आपल्याला सबमिटसाठी येईल, त्यानंतर आपण त्याला सबमिट करू. खूप साऱ्या वेबसाईट, पण आता ही रँक 1 ला आली म्हणजे याच्यामध्ये काहीतरी असेल किंवा हिचा जो SEO केला असेल ज्यांनी पण कोणी पण, तर तो खूप बेस्ट असेल, त्यामुळे ही रँक 1 ला आली. वरती डेटाच पास नव्हता गेला ना आपण. वेट, नाही यात नाही दाखवते, पण दाखवतो कधी कधी रिटर्न मध्ये आपल्याला इथं की आपला पासवर्ड काय. ओके,
तुम्ही बाकीच्या पण वेबसाईट बघा, सर्च करून बघा, त्यावरती पण तुम्हाला बघायला भेटेल. MD5 डिकोडर, इनकोडर, तिथं पण आपली जी स्ट्रिंग आहे ती MD5 मध्ये कन्वर्ट पण करू शकतो, डिकोड पण करू शकतो. ओके. आता हे झालं इन केस जर फॉल्स असेल. ओके, इन केस जर फॉल्स असेल, अजून एक फंक्शन आहे SHA-1. ओके, इको SHA-1. ओके, यामध्ये सेम एक पॅरामीटर देऊ आपण $str. याचा पण सेकंड पॅरामीटर फॉल्स, जो की डिफॉल्ट मध्ये असतो. ओके, एकत्र कनेक्ट होऊन जाईल. आपण याला कॉन्कॅट करू विथ ब्रेक टॅग. मी त्याला कॉन्कॅट केलं ब्रेक टॅग. यांनी पण काय केलं, बायनरी फॉर्मॅटमध्येच डेटा दिला, पण याची लेंथ थोडी जास्त आहे. ओके, एक्झॅक्टली मला पण नाही माहिती 32 की काहीतरी याच्यामध्ये आपल्याला ती लेंथ भेटते. तर MD5 पेक्षा SHA-1 स्ट्रॉंग आहे. ओके, लवकर तो पासवर्ड ब्रेक नाही होत. ओके, त्यानंतर आता मी काय सांगितलं, याचं डिफॉल्ट जे सेकंड पॅरामीटर आहे ते फॉल्स आहे. जर ते ट्रू केलं तर, ओके, जर त्यालाच मी काय करतो, ट्रू करतो, तर तो पण काय करतो, युनिक कोड मध्ये आपल्याला तो जी स्ट्रिंग आहे तिला काय करतो, रिटर्न करतो. ओके, ही तर डायरेक्टली अनरीडेबलच, काही कळणारच नाही, लवकर क्रॅकच होत नाही. तर ह्या पद्धतीने डेटा तुम्ही तो डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे इझिली कोणी डेटाबेसचा ऍक्सेस जरी घातला तरी त्याला आपला पासवर्ड आयडी कळणार नाही. ओके, क्लिअर इथपर्यंत? थोडी प्रॅक्टिस करा यावरती, स्ट्रॉंग होऊन जाणार यामध्ये. ठीक आहे, संपले जे फंक्शन मला घ्यायचे तुमच्यासाठी. आता अजून ठीक आहे, एवढंच होतं, यात तर काही घेण्यासारखं नाही जास्त. तुम्हाला मी सांगितलंय 15 ते 20 जेवढे मॅक्सिमम तुम्हाला फंक्शन शोधता येतील स्ट्रिंगचे प्लस ॲरेचे ते शोधा. एक वर्ड डॉक्युमेंट बनवा, त्यामध्ये तुम्हाला त्याचं फंक्शनचं नाव विथ डिस्क्रिप्शन, जर प्लस पॉईंट बोनस पॉईंट जर कोणाला त्याचं छोटंसं एक्झाम्पल भेटलं ते पण टाका. ओके, ते पण तुम्हाला काय करेल, हेल्प करेल. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? काय डाऊट्स? येस सर. डाऊट आहे का तुम्हाला? नो. ओके, आपल्याला लवकरच डायनॅमिक प्रोजेक्ट वरती काम करायचंय, पण त्याआधी मी ज्या टास्क सांगतोय तुम्हाला घरी R&D साठी, त्या खूप महत्वाच्या आहे. ओके, आणि जे तुमचे बाकीचे फ्रेंड्स आहेत ते अब्सेंट, त्यांनी फीज पण पेड केलेली तरी ते अब्सेंट, त्यांना सांगा वेळ वाया नका घालू, लेक्चर करा, कुठेतरी चांगला जॉब पण भेटेल तुम्हाला. 2 गोष्टी नक्कीच शिकायला भेटतील, बरोबर आहे की नाही? मग ऍक्च्युअली स्क्रॅच पासून प्रोजेक्ट कसा डेव्हलप होतो हे त्यांना बघायला भेटेल. ऍक्च्युअली वेब फुल डेव्हलपर काम कसं करतो ते बघायला भेटेल. खूप काही गोष्टी आहे. मी इथं शिकवतोय तुम्हाला, नक्कीच तुम्हाला असं वाटत असेल की यांचा एक्सपिरियन्स एवढा काही नाही, पण मी खूप लोकांचे एक्सपिरियन्स बघितले, त्यावरून तुम्हाला शिकवतो. ओके, स्वतः मी पण क्लास घेतोय, म्हणजे बाहेरचे कोणतरी मोठे टीचर फॉरेनचे लोक त्यांच्याकडून मी काय क्लासेस घेतोय, IIT टीचर आहे त्यांच्याकडून शिकतोय. मग त्या ज्या पद्धतीने घेताय, कसं नॉलेज देत आहे ते पण मी द्यायचं तुम्हाला ट्राय करतोय. ओके, नक्कीच तुमचा फायदा होईल. तर दिलेला टास्क नक्की पूर्ण करायचं. ओके, जेवढं प्रॅक्टिकली शक्य तेवढं प्रॅक्टिकली आपण जातोय. अजून जेव्हा प्रोजेक्ट बघू, छानपैकी एक ब्लॉगिंगचा प्रोजेक्ट घ्यायचं चालू आहे तयारी, की आपण एक ब्लॉगिंगचा छानपैकी एक प्रोजेक्ट घेऊ. ओके, त्यासाठी पण मी तुम्हाला काय आधी सांगेल की काय काय तयारी करावी लागेल आपल्याला. मग टीम मध्ये आपण घेऊ. सपोज आपल्याकडे 20 पर्सन आहे, मग 5-5 चे 4 ग्रुप बनवू. 5-5 चे 4 ग्रुपमध्ये एका जणाला लीड करायला चान्स देऊ. ओके, आणि ते जे प्रोजेक्ट बनतील, ओके, जर खरी मेहनत असेल तर ते प्रोजेक्ट आपण लाईव्ह करून देऊ. ओके, सब डोमेनला आपण काय करू, ते प्रोजेक्ट लाईव्ह करू. सपोज कोणाला कॉलेजला सबमिट करायचा आहे तर तो प्रोजेक्ट ते कॉलेजला सबमिट करू शकता. आणि जर स्वतः बनवलेला प्रोजेक्ट असेल तर तुम्ही कॉन्फिडेंटली आन्सर करू शकता एक्झामिनरला. राईट? ठीक आहे, मीटिंग एंड करतो मी. आणि कोणाची फीज जर बाकी राहिली असेल ती कंप्लीट करून द्या. ओके, काही इश्यू असेल त्यासाठी पण मला सांगा की सर थोडा इश्यू आहे, तर आपण बघू, पण मग कंप्लीट करा.